31च्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी कराड शहर पोलीस ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने कराड शहरासह परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी व दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या एकूण 20 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की 31 साजरा करण्याच्या नावाखाली अनेक जण मद्यप्राशन करून वाहने चालवतात। मद्यधुंद स्थितीत अनेक ठिकाणी गोंधळ घातला जातो। या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील कराड तासगाव मार्ग, कराड पाटण मार्ग, कराड विटा आणि कराड मसूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती। शहर परिसरातही साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते। नाकाबंदीवेळी पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्रे तपासण्याबरोबरच ब्रीथ नलायझर मशीनद्वारे मद्यपी चालकांचा शोध घेतला। यामध्ये 15 जण मद्यधुंद स्थितीत वाहने चालवताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली, तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या 5 जणांवरही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे।